हो, सांगितलं होतं. हम्म. ते व्हीटस्टोन ब्रिज सांगितलं होतं. आपण काय करतो, मुळात चार रेजिस्टन्सेस लावतोय, चार. हे इथे एक आहे, हे इथे एक आहे, आणि हे जे वायर आहे त्याला आपण हे असं नल पॉइंट इथं फाइंड आउट केलाय. मग इथून इथलं एक रेजिस्टन्स होतंय, आणि इकडून इकडे एक रेजिस्टन्स होते, बरोबर आहे का? हम्म. असे चार रेजिस्टन्स आहेत. म्हणजे थोडक्यात हे जे मीटर ब्रिज आहे ह्याला विटस्टोन्स मीटर ब्रिज म्हणतात, किंवा नुसतं मीटर ब्रिज पण म्हणतात. मग ह्याला मीटर ब्रिज का म्हटलंय, तर ही इथली लांबी 1 मीटर असते ह्या स्केलची. आणि हे मीटर ब्रिज कशावर काम करते, कोणत्या प्रिन्सिपलवर? विटस्टोन्स प्रिन्सिपलवर. कोणत्या प्रिन्सिपलवर? विटस्टोन्स प्रिन्सिपलवर. Distance. आता विटस्टोन्स प्रिन्सिपल काय, ते आपण जरा बघू. विटस्टोन्स प्रिन्सिपल काय ते जरा बघू. विटस्टोनचा प्रिन्सिपल काय म्हणतंय, बघ. आपण काय करू, हे जे ए पासून डी पर्यंत आहे त्याला रेजिस्टन्स, एक रेजिस्टन्स म्हणू, आणि डी पासून सी पर्यंतला एक रेजिस्टन्स म्हणू. एवढं कळतंय का? म्हणजे थोडक्यात हे चार हम्म. रेजिस्टन्स आहेत. ह्याला म्हणू आपण आर एडी, ह्याला म्हणू आपण आर डीसी. एवढं कळलं का? हम्म. मग विटस्टोन्स प्रिन्सिपल काय म्हणतंय, ज्या वेळेस असे चार रेजिस्टन्स असतात आपल्या पुढे, हे व्हीटस्टोन ब्रिज मध्येच आहे ना, तर आपण रेशो इक्वल घेतो, आहे का नाही? आता तू जर बघितलीस, ह्या पॉइंट पासून हे इकडे एक रेजिस्टन्स गेला, आणि हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक, हा एक, बरोबर आहे का? हो. म्हणजे थोडक्यात हे असंच आहे, हे असं असं, म्हणजे एका पॉइंट पासून निघालेले दोन रेजिस्टन्स, त्या दोघांचा रेशो. इकडे एक्स आहे, आणि इकडे कोण आहे, आर. RAD. गुड. आणि त्याच्यानंतर इकडं आहे आर, जो की माहिती आहे, आणि हे आहे RDC. आणि ह्या दोघांमध्ये लावलं इथं गॅल्व्हनोमीटर, नल पॉइंट शोधलाय. हे बी पॉइंट आहे, आणि हा डी हा नल पॉइंट आहे. आणि मग इकडं तुम्हाला हे लावलं. मग आपण काय करतो, एका पॉइंट पासून निघालेले जे दोघ आहेत, हे आणि हे, ह्यांचा रेशिओ इक्वल घेतो. म्हणजे एक्स बाय आर इज इक्वल टू एक्सच्या पुढे हेच, हम्म. त्याच प्रमाणात RDC, आणि R. हे इकडं RAD. बरोबर का? असं असतं. हे आहे व्हीटस्टोनचा प्रिन्सिपल. किंवा अपोजिट वाल्यांचा गुणाकार करा, अपोजिट वाल्यांचा गुणाकार करा. तुला जसं हम्म. सुचतंय तसं, तुझ्या मनावर असते ते. मग आता ह्या डायग्राम कडे बघून तुला व्हीटस्टोनचा प्रिन्सिपल कसा दिसतोय, बॅलन्स कंडिशनला. युझिंग व्हीटस्टोन्स प्रिन्सिपल ऍट बॅलन्स्ड कंडिशन, किंवा ऍट नल पॉइंट. हा, सांगा काय, काय लिहिशील सांग. कोणतं रेजिस्टन्स भागिले काय, तुला काय सुचतंय सांग, तुला कसं येतंय. X into R. X into RDC. हा, ठीक आहे. मग तुला दिसतंय कसं ते, X × RDC दिसतंय. मग तू ते बाजूला लिहून घेणार आहे का नाही? हम्म. तुला जे दिसतंय ते, तुला जे कळतंय तेच कर. किंवा एका एका पॉइंट पासून दोन निघालेले त्यांचा भागाकार पण करता येते. हा, हम्म. X × RDC इज इक्वल टू काय, Is आर R इंटू into RAD. हा. मग आता हे हे आणि हे दोघे एकमेकाच्या खाली आणायचे. मग काय हम्म. येते, एक्स बाय आर X by R is equal to RAD by RDC. RDC. मग तसं करायचं. एक्स बाय आर इज इक्वल टू RAD बाय RDC.
चलो, मग आता तुम्हाला ह्याला म्हणू इक्वेशन वन. परंतु आपल्याला माहिती आहे, हे जे वायर आहे एसी, हे जे अख्खं वायर आहे हे एसी वायर इथं, हे दिसलं का? हम्म, हा. त्याचेच हे दोन पार्ट आहेत, हे दोन रेजिस्टन्स. मग आपल्याला माहिती आहे हम्म, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ फॉर ए गिव्हन हम्म, वायर. मी काय लिहू शकतोय बघ ते, बट बट पहिल्यांदा तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू, माहिती आहे का बघ तुला, रो एल अपॉन एरिया, आठवतंय का? रो एल बाय ए. हो. मग आता हे तर आहेच, बट फॉर गिव्हन वायर रो आणि एरिया कॉन्स्टंट आहे. हम्म, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए पासून सी पर्यंत सेम आहे फॉर गिव्हन वायर. वी कॅन से दॅट रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. मग त्याच्यातून काय लिहिता येते, आर एडी बाय आर डी सी इज इक्वल टू एल एडी बाय एल डी सी लिहिता येते बघ. काही काय मी बोललो कळलं का बघ? इज इक्वल टू, काय झालं याला, एल एडी बाय खाली काय लिहिलं बघ, एल डी हम्म, सी. हे पटलं का सांग बरं जरा, हे पटलं का? हो. हे पटलं का? हो. मग ह्याला करायचं वन मध्ये पुट. पुट इन इक्वेशन वन. पूर्ण इक्वेशन लिहित जावं असं बरं काय. हम्म, मग इक्वेशन वन मध्ये पुट केल्यावर तुमच्याकडे काय येते, ओके इकडे येते एक एक्स, इज आणि उजव्या बाजूला काय लिहिता येते. एल ए डी बाय एल डी. आता हे, ह्याचा वापर करून, ह्याचा वापर करून त्या इक्वेशनचा वापर, ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे तुम्हाला, आर आणि ह्या लेंथ एडी आणि डीसी स्केल न मोजता येत आता. हम्म, रेजिस्टन्स आर तर माहितीच आहे, ते तर दिलेलं असते, आपल्याला माहित असते. अननोन रेजिस्टन्स कोणता आहे? एल ए डी हम्म. आणि E. As R, LAD and LDC are known, we can find, काय फाइंड करता येते सांग? एक्स. X, अननोन रेजिस्टन्स X युजिंग मीटर ब्रिज. हे मीटर ब्रिज आहे, काय आहे हे सांग? मीटर ब्रिज. आता हे LAD आणि LDC ला तुम्ही LX अपॉन LR पण लिहू शकता, बरोबर आहे का? ते LX आणि LRच आहे ना. हम्म, X च्या बाजूचं LX, R च्या बाजूचं LR, बरोबर. yes. मग तुम्ही हे असं लिहिण्यापेक्षा असं लिहा. काय लिहा बघा, यल, हा सांग, एक्स. यक्स, आणि खाली काय लिहायचं, एल.
सो हे इथं पुट करू मग असं. सो ऍज and काय काय माहिती आहे? LX एल एक्स and LR. हा, जर कळलं मग हे, थांबा हा, एक मिनिट. Hmm. ऍप्लिकेशन्स ऑफ व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज. आपण आता बघ, आता ह्याला व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज म्हणतात किंवा नुसतं मीटर ब्रिज पण म्हणतात बरं का हो. तर समजून घ्यायचं की ते व्हिटस्टोनच्या प्रिन्सिपलवर आधारितच आहे ते मीटर ब्रिज. कळलं का? व्हिटस्टोनचा प्रिन्सिपल Hmm. काय आहे? हो, हे आहे, रेजिस्टन्सचा रेशो इक्वल असतो. मग त्या रेजिस्टन्सच्या ऐवजी लेंथ आली की त्याला म्हणायचं मीटर ब्रिज. म्हणजे व्हिटस्टोनचाच एक पार्ट आहे मीटर ब्रिज, व्हिटस्टोनवर आधारित. मग आता या मीटर ब्रिजचा काय फायदा होतोय? तर आपण तर बघितलं अननोन रेजिस्टन्स शोधायला फायदा होतोय. पहिला फायदा तर बघितला ना आपण हा. Hmm. त्याच्यानंतर आहे मेजरमेंट ऑफ लो रेजिस्टन्सेस. अतिशय कमी रेजिस्टन्स असेल तर ते दुसऱ्या कोणत्याही मेथडने आपल्याला शोधणं अवघड जाते, पण मीटर ब्रिजनं ते शोधायला सोपं जाते. त्यानंतर आणखी डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. कोणत्याही सेलला इंटरनल रेजिस्टन्स असते, ते पण मीटर ब्रिजचा वापर करून आपल्याला काढता येते. म्हणजे ते एक्सच्या ठिकाणी ती सेल लावून टाकायचे. कळलं का? Hmm. इट इज युज्ड इन व्हॅरियस ब्रिज सर्किट्स फॉर अॅक्युरेट कंपॅरिझन ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचं अॅक्युरेट कंपॅरिझन म्हणजे त्यांचा रेशो वगैरे व्यवस्थित काढण्यासाठी वेगवेगळ्या ब्रिज सर्किट्स मध्ये त्यांना वापरतात. पण तरी पण सोर्सेस ऑफ एरर्स अँड मिनिमायझेशन इन मीटर ब्रिज. मीटर ब्रिज मध्ये तरी पण काही चुका होण्याची शक्यता आहे. मीटर ब्रिज मधून अननोन रेजिस्टन्स अतिशय चांगल्या प्रकारे काढता येते, तरी देखील त्याच्यामध्ये काही चुका होण्याचे चान्सेस आहेत. सोर्सेस ऑफ एरर म्हणजे चूक कुठं होऊ शकते, सोर्सेस ऑफ एरर, आणि मग त्यांना कमी कसं करायचं. कळाले का वाट बेटा? Hmm. आता सोर्स ऑफ एरर मध्ये काय, जे मीटर ब्रिज मधलं जे वायर आहे, किती लांबीच आहे ते? लांबी ते किती आहे? यल हा, 1 मीटरचं आहे. 1 मीटर आहे. कळलं का? म्हणूनच त्याला मीटर ब्रिज म्हणतात. मग Hmm. मीटर ब्रिजची लांबी 1 मीटर आहे. आपण त्यात काय पकडलंय की गिवन वायरची रेझिस्टिव्हिटी आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसं असतंय, फिक्स असते, बरोबर का? Six. हा. पण कधी कधी काय होऊ शकतंय, ते जे मीटर ब्रिजचं वायर आहे ते असं स्ट्रेट राहण्याच्या ऐवजी, म्हणजे असं फिक्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन राहण्याच्या ऐवजी असं कुठं कमी जास्त असं असू शकतं, आहे का नाही? एवढं फिक्स असतंय का? Hmm. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर कमी जास्त असेल तर मग आपलं ऍझम्पशन चुकलं. रेझिस्टन्सचा रेशो म्हणजे लेंथचा रेशो येत नाही. Hmm. दुसरं, रजि मग जर मीटर ब्रिजच्या वायर युनिफॉर्म थिकनेस जर असेल तर रेजिस्टन्स विल नॉट बी प्रोपोर्शनल टू लेंथ, इट विल बी प्रोपोर्शनल टू एरिया ऑल्सो. म्हणजे एरियाला आपण कॅन्सल आउट करू शकत नाही. आठवतंय ना तुला, इथं केलं होतं आपण, हे बघ, इथं आपण सर्व रो आणि ए कॉन्स्टंट पकडलं होतं, बरोबर का? हो. फॉर गिवन वायर रो अँड ए आर कॉन्स्टंट,
हे डेरिव्हेशन मध्ये कधी पण काय करायचं असलं आलं की व्हेर रो इज रेजिस्टिव्हिटी, व्हेर रो कधी पण अर्थ सांगत चालायचे आणि तरी लिहायचं इन युज्युअल नोटेशन्स हा. हम्म. अँड ए इज एरिया एरिया. ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर फॉर गिवन वायर रो अँड ए आर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. This implies R is proportional to L. सोर्स ऑफ एरर झालं. पुढे दुसरा सोर्स एंड करेक्शन्स. म्हणजे वायर ठीक आहे, सर्व ठीक आहे, माहिती आहे ना, इथं इथं पट्ट्या आहेत, काहीतरी अशा पट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये आपण वायर लावतो, ठीक आहे आता. पण एंड करेक्शन म्हणजे काय, जसं इथं ही सेल आहे ईएमएफ, इथं टच केलं सर, एंड ए आणि सी इथं काही चुका होतात. एंड करेक्शन म्हणजे एंडला होणाऱ्या चुका शेवटी, कारण तिथं वायरची जोडणी केलेली असते, वायर एकदम युनिफॉर्म नसतं, हे का नाही. हम्म. मग काय काय होतं एंड करेक्शन्स, एंडला होणाऱ्या चुका, रेजिस्टन्स ऑफ मेटल स्ट्रिप्स एंडला प्रपोर्शन मध्ये नसते. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, तिथं कसं वेल्डिंग वगैरे केलेली असते म्हणून त्याच्यामुळे रेजिस्टन्स चेंज होते. सोल्डरिंग फॉल्ट्स, कॉन्टॅक्ट म्हणजे सोल्डरिंग करणे म्हणजे दोन मेटलला चिटकवणे वेल्डिंग करून, मग ते सोल्डरिंग करताना पण फॉल्ट होते. आणि अनमेजर्ड एंड पार्ट्स ऑफ द वायर, एंडला बऱ्याच चुका असतात. जसं पूर्ण वायर युनिफॉर्म असते तिथं काही चुका नसतात, इथं काही चुका नसतात, पण ह्या एंडला चुका फार जास्त असतात, त्यांना एंड करेक्शन्स असं म्हणतो.